हरिओम. चिंतन योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 172. विश्वाचे आर्त. भाग 11. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गेमये. बाप रखुमा देवीवरू सहज नेटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले, याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. आतापर्यंत आपण या संपूर्ण अभंगाचा सविस्तर अर्थ पाहिला. आता या अभंगाचे सर्व सार जाणून घेऊ. आपण प्रतिजन्मी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला अपेक्षित असे मुक्ती प्राप्त करण्यासाठी जे करावे किंवा जे करू नये, याऐवजी काही निराळे केले की त्याची नोंद किंवा संहिता आपोआप अंशात्म्याला लपेटून घेते, याला आपण संचित असे म्हणतो. या प्रक्रियेला आपण चित्रगुप्त असे नाव दिले आहे. याची पूर्तता करण्यासाठी त्याला अनुसरून आपला पुनर्जन्म होतो. या जन्मी ते सर्व उपभोगून संपवले आणि नवीन संचित निर्माण केले नाही की आपण मुक्त होतो, परंतु आपण प्रतिजन्मी भोगापवर्गतेमुळे नवीन संचित तयार करत असतो. असे होऊ नये, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागू नये, यासाठी या अभंगामध्ये एक मोठा मोलाचा मार्ग सुचवला आहे. तेच या अभंगाचे सर्व सार आहे. संचिताबाबत 3 मार्ग उपलब्ध आहेत. 1. संचित पूर्णपणे धुडकावून मनमानी करणे. आपल्याला सहज नैसर्गिकपणे प्राप्य नाही किंवा मुळीच प्राप्य नाही, तरीही ते उपभोगण्यासाठी येन केन प्रकारे प्रयत्न करून उपभोगणे, किंवा कोठे गेल्यावर काहीही कारण नसताना तेथे केवळ उपलब्ध आहे म्हणून उपभोग घेणे. असे करणारा आयुष्यामधून पूर्ण उद्ध्वस्त होतो. अशाला किती पुनर्जन्म घ्यावे लागतील त्याचा काही अंदाज करता येत नाही. बहुतेक असे कधीही मुक्त होत नाहीत. अशांनी पुढील दुसरा मार्ग अनुसरावा. 2. संचित पूर्णपणे स्वीकारून प्राप्त परिस्थितीनुसार तक्रार न करता जगत राहावे. अशाचे संचित प्रतिजन्मी कमी कमी होत अखेर एक जन्म ते संपते आणि असा मुक्त होतो. परंतु यासाठी दीर्घ कालावधी वाट पाहावी लागते. कारण कितीही ठरवले तरी काही ना काही चुरगाळले जातेच. परंतु एक जन्म असा पूर्ण विरक्त होतो आणि मुक्त होतो. यासाठी आपण प्रवचन क्रमांक 166 मध्ये 6 प्रकारचे मार्ग पाहिले. 3. या दोहोपेक्षा एक तिसरा मार्ग आहे. हा तिसरा मार्ग हेच या अभंगाचे सर्व सार आहे. संचिताचा अव्हेर करायचा नाही, तसेच संचिताचा स्वीकारही करायचा नाही, तर संचिताला धक्का लावू न देता त्या पलीकडे निघून मुक्त व्हायचे. याला क्रिकेटमध्ये म्हणत असलेली गुगली असे म्हणता येईल. आपल्या देहामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश निवास करतो. त्याला अंशात्मा म्हणतात. ही आपल्या देहामधील वैश्विक आत्मशक्ती आहे. तीच आपण स्वतः आहोत. संचिताप्रमाणे जगणे, संचितापुढे मान तुकवणे, संचिताचा स्वीकार करणे म्हणजे स्वतःच्या देहामधील आत्मशक्तीचा अपमान, आत्मशक्तीवर अविश्वास, आत्मशक्तीला न ओळखणे आहे. आपले संचित हे आपल्याच गत आयुष्यामधील घटनांचा ताळेबंद आहे. जमा म्हणजे पुण्य आणि खर्च म्हणजे पाप. पाप पुण्य असेल तर पुनर्जन्म घ्यावा लागतो. यात पाप केले असेल तर दुःख आणि पुण्य केले असेल तर सुख उपभोगावे लागते. अशा प्रकारे
पाप पुण्य समाप्त होईपर्यंत किती जन्म अंशात्म्याला देह धारण करत सुखदुःखाचा खेळ खेळत आपल्या मातुलाला योगधामाला पारखा ठेवायचा. संचिताला उपभोगून संपणे आवडते. यासाठी संचित आपल्याला दिशा दर्शवते, त्यासाठी मार्ग दाखवते. असे उपभोगत राहणे म्हणजे जन्मोजन्मी येथेच मुक्काम करून आनंदाला मुकणे आहे. आपण संचित बदलू शकत नसलो तरी त्याला वळसा घालून, त्याच्यावरून उड्डाण करून, त्याला चकवून आपण त्याच्या कक्षेबाहेर जाऊ शकतो. कारण आपल्याला कर्म, कार्य, काम, क्रिया, हालचाल काय, कशी, कोणती, कधी, किती करावी याचे स्वातंत्र्य आहे. यामुळे संचितामधीलच कर्म करायची आपल्यावर सक्ती नाही. आपण त्याशिवाय अन्य कर्म, कार्य, काम, क्रिया, हालचाल करून या संचिताच्या कक्षेबाहेर जाऊ शकतो.